शेतकरी मित्र नमस्कार. मी डॉक्टर अमोल पाटील. स्प्लिट फर्टिगेशन विभागून डोस पद्धती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज हा स्वतःचा दुसरा व्हिडिओ आज करत आहोत आणि आपल्या प्लॉटचा याच्यामध्ये या 2 महिन्यामध्ये जी प्रॅक्टिस आपण केली या संदर्भात आज आपण माहिती सांगणार आहोत. तुम्हाला माहीत आहे की मी 21 डिसेंबर 2025 रोजी यापूर्वीचा व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलं होतं की प्रत्येक महिन्याला आपण सर्व शेतकऱ्यांना या ऊसाच्या आणि स्प्लिट फर्टिगेशन या प्रॅक्टिसविषयी माहिती देत जाऊ. परंतु काही कारणास्तव माझ्या अतिरिक्त कामामुळे मला ते शक्य झालं नाही. तर आता आज आहे 24 फेब्रुवारी, म्हणजे आमचे ही ऊस लागवड होऊन म्हणजे 18, 19, 20 डिसेंबरला ही आमची लागवड पूर्ण झालेली आहे आणि रोपाची लागवड केलेली आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातला रोपं कुठून आणली, कशी आणि कशा पद्धतीनं आपण लागवड करत आहोत या संदर्भात आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेली आहे. महत्त्वाचा विषय हा आहे की आपण ज्यावेळेस 20 डिसेंबरला लागवड केली त्यानंतर पुढच्या 2 महिन्यामध्ये काय केलं या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहोत. तर आज बरोबर 2 महिने आणि 4 दिवस वरती झालेले आहेत आपल्या ह्या ऊसाला. कोइंबतूर 86-032 टिश्यू कल्चरच्या सेकंड स्टेजच्या बियाणापासून बनवलेल्या रोपांपासून जी तयार झालेली रोपं होती ती आपण याच्यामध्ये लागवड केलेली आहेत. अंतर जे आहे ते 7 बाय 1.25 आहे. 2 लाईनमधलं अंतर 7 फूट आहे. 2 रोपांमधलं 1.25 फूट आहे. म्हणजे बरोबर जिथं ड्रिपर आहे इनलाईनचा, ते जिथं पाणी पडतं त्या ठिकाणी बरोबर ते रोप लावलेलं आहे. तर त्याचा फायदा असा झाला की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे बरोबर इनलाईनच्या ड्रिपरच्या जवळ रोप लावल्यामुळं त्याच्यासाठी मला वेगळं म्हणजे फर्टिगेशनसाठी खूप इझी आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण लागवड केली तो काळ कठीण होता, खूप जास्त थंडी होती. म्हणजे जवळपास जानेवारी एंड आणि फेब्रुवारीच्या काही पहिल्या आठवड्यापर्यंत खूप जास्त थंडी होती. रात्रीचं जे तापमान आहे ते 15 डिग्री सेल्सिअसपेक्षाही खाली येत होतं डिसेंबर महिन्यामध्ये आणि जानेवारी महिन्यामध्ये. त्यामुळं जास्त पाणी देऊन चालत नव्हतं. कमी पाणी आणि खूप कंट्रोल पाणी देण्यात आलं. ज्याच्यामध्ये 4 दिवसातून 1 तास वगैरे असं पाणी मी दिलं. म्हणजे 1 तास पाणी तेवढंच ओलं होईल असं पाणी देऊन ती रोपं जी आहे ती सर्वाइव्ह केली. त्यानंतर महत्त्वाचा विषय असा आहे की प्रॅक्टिस काय केली, ज्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीपासून खतांचं नियोजन कसं केलं. तर आपला उद्देशच हा आहे की वर्षाकाठी कमी खतं लागली पाहिजेत आणि ती वारंवार दिल्यानंतर ते आपल्याला शक्य आहे. एकदम बेसल डोस न टाकता जर आपण ती वारंवार खतं दिली, थोडी खतं दिली तर आपल्याला त्याच्यामधून खूप चांगला जो आहे रिझल्ट मिळत असतो. तर सुरुवात अशी आहे त्याच्यामध्ये की 20 डिसेंबरला रोप लागवड झाल्यानंतर 4-5 दिवसांनी मुळीला थोडी चालना मिळावी, ॲक्टिवेशन व्हावं म्हणून मी त्याच्यामध्ये मायक्रोरायझा 25व्या दिवशी मायक्रोरायझा दिला. म्हणजे रोप लावल्यानंतर 5 दिवसांनी. त्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 ऑप्शन आहेत, जसं की एकरी अर्धा ते 1 किलो तुम्ही ह्युमिक ॲसिड पाण्यामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून एकरी देऊ शकता. अर्धा किलो ते 1 किलो द्यायला काय हरकत नाही. तसेच अजून 1-2 ऑप्शन आहेत, जसं की रॅली गोल्ड म्हणून मिळतं. मुळीसाठी तो अतिशय चांगला मायक्रोरायझा आहे. तसेच झायटॉनिक एम म्हणून मिळतं, तोही चांगला मायक्रोरायझा आहे. झायटॉनिक एम एकरी 2 किलो किंवा रॅली गोल्ड एकरी 200 ग्रॅम किंवा अर्धा किलो ते 1 किलो ह्युमिक ॲसिड रोप लागवडीनंतर 5व्या दिवशी ते द्यायला काय हरकत नाही. तसं मी जे दिलं ते मी झायटॉनिक एम एकरी 2 किलो रोप लागवडीनंतर 5व्या दिवशी दिलं होतं आणि मग 10व्या दिवसापासून खताच्या शेड्यूलला सुरुवात केली. तर प्रामुख्यानं आपण जी खते देत आहोत तर जी खते आहेत त्याच्यामध्ये सगळी जी आहेत ती 50 किलो पॅकिंगमधली खते आहेत आणि 50 किलो पॅकिंगमधल्या खतामध्ये सुरुवात अशी आहे की सुरुवातीपासून
युरिया, अमोनियम सल्फेट, 3 नंबरला आपलं स्वतःचं सोल्युशन असतं जे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. PIB10 म्हणून आहे. त्याचं लाँग फॉर्मसुद्धा मी तुम्हाला सांगतो. प्लांट इम्युनिटी बूस्टर 10. एक माझ्या असं लक्षात आलं की एक 10 प्रकारची चांगली कामं ते करतं. म्हणून त्याला 10 असं नाव दिलं आहे. PIB10 10 कामं. प्लांट इम्युनिटी बूस्टर 10. तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्लांटची इम्युनिटीसुद्धा वाढते. म्हणून प्लांट इम्युनिटी बूस्टर असं त्याला नाव दिलेलं आहे. ते आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर कोणती 7 खतं निवडलेली आहेत. जसं सुरुवातीला युरिया, 2 नंबरला अमोनियम सल्फेट, 3 नंबरला PIB10, 4 नंबरला 24-24-0, 5 नंबरला 18-46 म्हणजे DAP, 6 नंबरला 10-26-26 आणि 7 नंबरला MOP किंवा SOP या दोन्हीपैकी एक. तर ह्याच्यामध्ये रोप लागवडीनंतर 10 दिवसांनी याचं शेड्यूल चालू केलं. म्हणजे 5 दिवसांनी जे आहे ते ह्युमिक ॲसिड किंवा तुम्ही झायटॉनिक एम किंवा रॅलीगोल्ड असा मायक्रोरायझा देऊ शकता. रॅलीगोल्ड द्यायचं असेल तर एकरी 200 ग्रॅम, झायटॉनिक एम द्यायचं असेल तर एकरी 2 किलो आणि जर तुम्हाला ह्युमिक ॲसिड द्यायचं असेल तर अर्धा ते 1 किलो एकरी देऊ शकता. आणि त्याच्यासाठी सेपरेट आळवणी करण्याची गरज नाही. माझा उद्देश हाच आहे की ज्याच्यामध्ये आपली लेबर कॉस्टसुद्धा त्याच्यामध्ये सेविंग झाली पाहिजे आणि म्हणून बरोबर ड्रिपरच्या जवळ जे आहे ते आपल्याला रोप लागवड करणं गरजेचं आहे. जेणेकरून ड्रिपरमधून जे इनलाईनचा ड्रिपर आहे त्याच्यामधून जे कंटेंट जाईल ते त्याच्या अगदी मुळाजवळ जाईल. हा महत्त्वाचा उद्देश आहे. तर 10 दिवसांनी रोप लावल्यानंतर 10 दिवसांनी बऱ्याचदा प्रश्न येतो की कांडी लागवड केली असेल तर काय करावं. तर कांडी लागवड केली असेल तर ती उगवून येण्याची वाट बघावी आणि उगवून आल्यानंतर मग पहिला डोस 100% ऊसाची उगवण झाल्यानंतर डोस शेड्यूलला सुरुवात करावी. तर दुसरा एक प्रश्न की लागवड करत असताना काय केलं. लागवड करत असताना याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पोंगामर किंवा शॉर्ट होल बोरोल जो आहे याच्यामध्ये खोडकिडा होतो तो होऊ नये म्हणून मी काय केलं, ज्याच्यामध्ये रोपं जी आहेत 100 लिटर पाण्यामध्ये 100 ml म्हणजे 100 मिली 30% थायोमिथॉक्झिन हे जे आंतरप्रवाही सिस्टेमॅटिक कीटकनाशक आहे ते कीटकनाशक 100 लिटर पाण्यामध्ये 100 ml ते टाकलं, 100 मिली ते टाकलं आणि 200 ग्रॅम जे आहे ते सीवीड टाकलं आणि जी रोपं आहेत ती रोपं त्या पाण्यामध्ये बुडवून मग लागवड केली. तर त्याचा परिणाम असा झाला जो मला जाणवतो आहे की एकही रोप जे आहे, एकही रोप म्हणतो आहे मी, 15,000 रोपांची लागवड आहे, त्याच्यामधलं एकही रोप जे आहे ते फेल गेलं नाही. त्या कारणामुळं म्हणजे जो बोरर आहे, जो खोडकिडा लागतो अशापासून एकाही रोपाची हानी झाली नाही. तर मग 10 दिवसानंतर सुरुवात केली म्हणजे जवळपास 20 डिसेंबर 2025ची लागवड झाल्यानंतर 30 डिसेंबरच्या आसपास मी खतं देण्यास सुरुवात केली आणि तिथून पुढं दर 7 दिवसानंतर एक खत अशा प्रकारे त्या खतांची मात्रा देत गेलो आणि एकरी 10 किलो. मग सुरुवातीला 10 किलो युरिया दिला. 1 एकरासाठी आपल्याला 200 लिटर पाणी करणं गरजेचं आहे. त्याचं कारणही असं आहे, जास्तीत जास्त आपण पाणी कमी आणि खत जास्त घेतलं तर पाण्याची जी आहे ते सॉल्युशन एनर्जीची एक कॅपॅसिटी असते. म्हणजे ठराविक पाण्यामध्ये ठराविक कंटेंटच हा विरघळू शकतो. जेवढी त्या पाण्याची सॉल्युशन एनर्जी आहे त्यापेक्षा जास्त घटक त्या पाण्यामध्ये विरघळू शकत नाही आणि म्हणून सरासरी 200 लिटर पाणी करावं जर तुमचं 1 एकर क्षेत्र असेल तर. शेतकरी बऱ्याचदा अशा चुका करतात की 200 लिटर पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 20 किलो 30 किलो रासायनिक खत टाकून त्याच्यामध्ये सोडण्याचा प्रयत्न केला तर ते विरघळायला अडचण ठरते आणि त्यामुळं एक ठराविक मात्रा आपण त्याच्यामध्ये घेतली पाहिजे. आपण पाण्याच्या सॉल्युशन एनर्जीचा विचार त्याच्यामध्ये आपण केला पाहिजे. वॉटर हे कसं आहे, युनिव्हर्सल सॉल्वंट आहे, त्याला आयोनिक सॉल्वंट असंही म्हटलं जातं. तर जे काही आयॉन्स आहेत, जे आयोनिक सबस्टन्सेस आहेत ते सर्व पाण्यामध्ये सोल्युबल होतात, विरघळतात. तर युरिया जो आहे तो युरिया मी सुरुवातीला युरियापासून सुरुवात केली. म्हणजे परत एकदा रिपीट करतो आहे, 20 तारखेला रोप लागवड झाली. रोप लागवड करत असताना ज्याच्यामध्ये 100 लिटर पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 100 ml
जे आहे 100 मिली जे आहे ते थायोमिथॉक्झिन 30% रेड कलरमध्ये येतं बघा. ते औषधाचा कलर लाल असतो. ते 100 मिली त्या पाण्यामध्ये टाकलं का तर आपल्याला जो आहे तो खोडकिडा आपल्याला लागू नये, त्या ऊसाच्या रोपाला लागू नये. आणि 200 ग्रॅम त्याच्यामध्ये 200 ग्रॅम सीवीडसुद्धा टाकलं की थोडंसं सीवीडमध्ये असणारे जे मल्टीविटॅमिन्स आहेत किंवा त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट आहेत, थोडं NPK त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक स्वरूपामधलं त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मिळतं, न्यूट्रिएंट त्याच्यामध्ये आहेत. तर ते मुळांना डायरेक्ट मिळतं आणि कमी खर्चामध्ये होतं. म्हणजे तीच आपल्याला आळवणी करायची म्हणलं तर एक्स्ट्रा खर्च करावा लागतो. आणि त्यासाठी मग असं बुडवून त्याच्यामध्ये आणि रोपं जी आहे ती चांगल्या प्रकारे दाबली आणि मग 10 दिवसानंतर मग ह्याची सुरुवात केली. त्याच्यामध्ये सुरुवात युरियापासून केली. मग सुरुवातीला 10 किलो युरिया दिला एकरी. त्यानंतर 7 दिवसांनी एकरी 10 किलो अमोनियम सल्फेट दिलं. तर आता मला महत्त्वाचा सांगायचा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये युरिया जो आहे तो 100% पाण्यामध्ये विरघळतो, अमोनियम सल्फेट 100% विरघळतं. त्यानंतर 7 दिवसांनी आमचं स्वतःचं जे सोल्युशन आहे PIB10 हे एकरी 2.5 लिटर दिलं. त्यासाठी सुद्धा 200 लिटर पाणी बनवलं आणि एकरी 2.5 लिटर ठिबकमधून दिलं. त्यानंतर 7 दिवसांनी 24-24-0 ही जी ग्रेड आहे, ज्याच्यामध्ये 24% नायट्रोजन आहे, 24% फॉस्फरस आहे, ती ही ग्रेड 200 लिटर पाण्यामध्ये 10 किलो टाकून विरघळून त्याच्यामध्ये दिली. त्यानंतर 7 दिवसांनी DAP दिलं, डायअमोनियम फॉस्फेट, म्हणजे 1846 आपण म्हणतो त्याला, ज्याच्यामध्ये 18% नायट्रोजन आहे आणि 46% फॉस्फरस आहे. तर याच्यामध्ये 1846 आता ते 1846 आहे, त्याच्यापुढं 10-26-26 आहे आणि त्याच्यापुढं पोटॅश आहे. तर पोटॅश जे आहे ते 100% पाण्यामध्ये विरघळतं. 24-24-0 बऱ्यापैकी चांगलं विरघळतं. अमोनियम सल्फेट 100% विरघळतं. युरिया 100% विरघळतो. त्यानंतर आपलं PIB सोल्युशन आहे ते सुद्धा 100% विरघळतं. त्यानंतर राहिला जो विषय आहे याच्यामध्ये की 1846 म्हणजे DAP आणि 10-26-26 या 2 खतांचा. तर बऱ्याच शेतकऱ्यांना शंका उपस्थित होतात किंवा त्यांना अडचणी वाटतात की हे खत जे आहे ते ग्रॅन्युल्समधलं आहे आणि ते आपण ठिबकमधून कसं सोडायचं, किंवा आपलं ड्रीप ब्लॉक होईल का, आपलं ड्रीप खराब होईल का, ज्याच्यामुळं ब्लॉकेज होईल का. ॲक्च्युली कसं आहे, आपण इनलाईन ठिबक जे आहे ते आपण खतं सोडली आणि नाही सोडली तरीसुद्धा जर पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेट पाण्यामध्ये असतं, ज्याला आपण क्षार म्हणतो, पाण्याचा TD जास्त असेल, अशा वेळेससुद्धा वर्षभरामध्ये ठिबक जे आहे ते ब्लॉकेज होत असतं. म्हणजे त्याला काही खतच कारणीभूत असतात अशातला भाग नाही. परंतु तरीही 1846 आणि 10-26 ही खतं जी आहेत ती ॲक्च्युली बनवताना जी ग्रेड आहे ती शेतामध्ये बेसल डोस टाकण्यासाठी आपल्याला या कारणासाठी बनवलेली आहे आणि ती बनवण्यासाठी त्याचे ग्रॅन्युल्स होणं गरजेचं असतं, म्हणजे ती गोळी तयार होणं गरजेचं असतं. आणि गोळी तयार होण्यासाठी जो डायअमोनियम फॉस्फेट मॉलिक्यूल आहे, हे डायअमोनियम फॉस्फेट हा सिंगल मॉलिक्यूल आहे, जो ॲक्च्युली प्युअर स्वरूपामध्ये असल्यानंतर तो 100% पाण्यामध्ये विरघळतो. परंतु त्याला त्या गोळीच्या स्वरूपामध्ये रूपांतरित करण्यासाठी किंवा शेतामध्ये टाकणं सोपं व्हावं या उद्देशानं त्याच्यामध्ये बेंटोनाईट नावाचा फिलर असेल किंवा सँड असेल, समुद्राची सँड, वाळू असेल, की ज्याच्याभोवती ती गोळी तयार होते, जी कोटिंग तयार होऊन ते जे डायअमोनियम फॉस्फेटचं कोटिंग केलं जातं, जेणेकरून आपल्याला टाकणं सुटसुटीत व्हावं. म्हणजे शेतकरी लोकांनी 1846 म्हणजे डायअमोनियम फॉस्फेट, DAP किंवा 10-26-26 ही खतं 100% पाण्यात विरघळतील असा विचार करणं चुकीचं आहे. पण आपल्याला आजच्या थोडंसं महागाईच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ही खतं चांगला पर्याय ठरू शकतात. कारण DAP सारखं चांगलं खत मला तर बघण्यामध्ये नाही, खूप चांगलं खत आहे. तर आपण तर त्या सोडण्यासाठी ज्या अडचणी येतात त्याच्यासाठी काय पर्याय मी त्याच्यामध्ये केला, तर ते 200 लिटर पाण्यामध्ये 10 किलो जे आहे ते 1 दिवस अगोदर भिजू घातलं आणि ते चांगलं हलवलं त्याच्यामध्ये, त्याचं काठीनं चांगलं ढवळलं त्याला आणि त्यानंतर मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी ते सोडत असताना वरचं सुपरनंट लिक्विड सोडलं, म्हणजे एकदम क्लिअर लिक्विड जे आहे ते सोडलं आणि जो खालचा जो रेसिड्यू आहे तो जर बघितला तर 10 किलो खतामध्ये जवळपास फक्त अर्धा ते पाऊण किलो रेसिड्यू त्याच्यामध्ये निघाला. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की 10 किलोमधलं सुद्धा जवळपास 90% खत ते पाण्यामध्ये विरघळलेलं असतं. म्हणजे जे कंटेंट आहे ते आपल्याला कंटेंट जे आहेत ते पाण्यामध्ये विरघळलेले असतात. पण त्याच्यामध्ये जो फिलर आहे, जे सँड आहे, जो बेंटोनाईट आहे,
तो विरघळणारच नाही पाण्यामध्ये. त्यामुळं ते विरघळायच्या भानगडीत शेतकऱ्यांनी पडण्याची गरज नाही. आणि अजून एक त्याच्यामध्ये पर्याय असा करता येईल की जसं की सुती फडका असेल किंवा साडीचं जुनं फडकं असेल, याच्यामध्ये ते गाठोड्यामध्ये बांधून आदल्या दिवशी जर ते 10 किलोचं पॅकिंग पाण्यामध्ये भिजत घातलं किंवा सरळ सरळ सगळं किंवा काही आमच्या ग्रुपमधल्या शेतकऱ्यांनी असंही केलं की आपल्याकडे एक वायरची पिशवी मिळायची, म्हणजे वायरिंग असणारी. तर त्या वायरच्या पिशवीमध्ये खत टाकायचं, वरून त्याच्यामध्ये पाणी सोडायचं. त्याच्यामधून जे जातं ते ड्रीपमधून जातं, म्हणजे सुती फडक्यामधून असेल, साडीमधून असेल किंवा त्या वायरच्या पिशवीमधून जे फिल्टर होऊन जातं ते कंटेंट आपल्या फायद्याचं आहे, ते आपल्या ड्रीपमधून जाणं अपेक्षित आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणतंही खत सोडल्यानंतर लगेच 5-10 मिनटामध्ये मोटर बंद करू नका. आपण पुढच्या कडेचं जे आहे, समजा एखाद्याचे सबमेनपासून अंतर जे आहे ते 150 फुटापर्यंत आहे. सबमेनपासून नळीचा एंड जो आहे, एंड कॅप जो आहे तो 150 फुटापर्यंत असेल, तर ते 100% नळीतलं 100% औषध निघेपर्यंत जो आपलं सोडलेलं जे फर्टिलायझर आहे ते निघेपर्यंत आपण ते पाणी बंद करणं चुकीचं आहे. आणि म्हणून मी लोकांना ते सुद्धा सांगतो की एक 40 मिनटं तरी मोटर चालू द्या, जेणेकरून आपलं जे खत आहे ते नळीतलं सगळं निघलं पाहिजे, जेणेकरून नळीचं ब्लॉकेज होणार नाही. आता ही जी तुम्ही ठिबक बघताय, तर ही ठिबक आमची 4 वर्ष जुनी आहे. 20 mmची आहे, 4 वर्ष जुनी आहे. पण याच्यामध्ये आता यावर्षी आम्हाला बंद पडलेले किती ड्रिपर सापडले, तर एक 200 ते 300 ड्रिपर यावर्षी बंद पडलेले सापडले. तर ते सुद्धा चालू करत असताना प्रेशरनं पाणी देऊन 2 लेबरला थोडंसं छोट्या काठीनं थोडं त्याला ठोकलं की ते चांगल्या प्रकारे सुरू झालं. तर मगाशी मी तिथंपर्यंत आलो होतो, म्हणजे सुरुवातीला युरिया दिला, 10 किलो युरिया दिला, त्यानंतर 7 दिवसांनी 10 किलो अमोनियम सल्फेट दिलं, त्यानंतर 7 दिवसांनी 2.5 लिटर PIB10 दिलं, जे आमचं स्वतःचं सोल्युशन आहे. त्यानंतर 7 दिवसांनी 24-24-0 10 किलो दिलं, त्यानंतर 7 दिवसांनी 10 किलो DAP दिलं, त्यानंतर 7 दिवसांनी 10 किलो 10-26-26 दिलं, आणि त्यानंतर 7 दिवसांनी 5 किलो जे आहे ते SOP दिलेलं आहे मी. म्हणजे MOP किंवा SOP याच्याऐवजी मी SOPची निवड केली, कारण एक्स्ट्रा सल्फर आणि सोल्युबिलिटी ही चांगली आहे त्याच्यामध्ये. त्याचा बेनिफिट 100% पिकांना मिळतो, जाडीसाठी चांगलं काम करते SOP. तर SOP 5 किलो त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ह्या सर्व खताचा एक राऊंड पूर्ण होण्यासाठी जवळपास 50 दिवस लागले. आणि मग दुसऱ्या राऊंडमधला काल जो आहे, काल मी पाणी दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी परत 10 किलो काल एकरी युरिया दिलेला आहे. तर ह्या ज्या मात्रा आहेत, तर आता ह्याच्या व्यतिरिक्त मला असं तुम्हाला सांगायचं आहे की आज 2 महिने आणि 4 दिवस झालेले आहेत, आणि हा जो तुम्हाला ऊसाची परिस्थिती दिसते याच्यामध्ये मी हे जे फुटवे दिसत आहेत किंवा चांगल्या प्रकारे जाडी दिसते, पानांची क्वालिटी चांगली आहे, तर हे होण्यासाठी या शेड्यूलच्या व्यतिरिक्त मी काही दिलेलं नाही. एकही फवारणी याला केलेली नाही आहे किंवा एकही आळवणी मी याला घेतलेली नाही आहे. जी काही खतं दिलेली आहेत ती 100% सगळी ठिबकमधून दिलेली आहेत, आणि जी खतांचा मी उल्लेख केलेला आहे तीच खतं जी आहेत ती ठिबक वाटे दिलेली आहेत. तर अशी पोझिशन आहे. जवळपास कॅल्क्युलेशन केलं तर 8-9 पासून 13-14पर्यंत फुटवे जे आहेत ते दिसत आहेत, आणि त्याची क्वालिटीसुद्धा खूप अतिशय चांगली आहे. आणि जेटाही मोडलेला नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे फुटवे चांगले निघण्यासाठी किंवा एकसारखे फुटवे होण्यासाठी जेटा मोडावा असं अपेक्षित आहे, परंतु तेही मी मोडलेलं नाही आहे. जसं की आपण बघतो की पावसाळ्यामध्ये किंवा आंतरपीक असताना, म्हणजे पावसाळ्यामध्ये जर सरीमध्ये पाणी साठून राहिलं तर फुटवा निघण्यास खूप अडचणी येतात. अशा वेळेस जेटा मोडल्यानंतर आपल्याला अजून चांगले फुटवे निघू शकतात. पण मला आता असा प्रश्न पडलेला आहे की जर मी आता जेटा मोडला अजून याचा, तर फुटव्यांची संख्या अजून वाढेल. म्हणजे न मोडतासुद्धा जवळपास 8-10 पासून 13-14, 15-16पर्यंत याचे फुटवे आहेत. तर मग अजून संख्या वाढेल, आणि परत संख्या नियोजन करण्यासाठी परत मला ते फुटवे काढून घ्यायची पाळी येईल किंवा वेळ येईल. म्हणून मी ठरवलं की ते मोडायचं नाही आपल्याला, कारण न मोडतासुद्धा खूप चांगली परिस्थिती याच्यामध्ये आहे, त्यामुळं जेटा मोडणार नाही. पण आम्हाला अजून एक ह्या प्लॉटमध्ये असा मोठा प्रॉब्लेम झाला. तो काय झाला हे पण मी दाखवतो आहे.
तर तो प्राण्यांकडून प्रॉब्लेम झाला, सशाकडून प्रॉब्लेम झाला. तर आता इथं तुम्ही बघू शकताय. तर एकदम सुरुवातीच्या काळामध्ये सशानी याचे जे रोप लागवड केल्यानंतर याचे जे मेन कोंबज आहेत म्हणजे रोपच खाल्लं आणि खाल्ल्यानंतर रोप खाल्ल्यानंतर विषय असा झाला की ते बुडापासून खाल्लं. त्याचा खाली कांडी राहिली त्या रोपाची, परंतु ते बुडापासून खाल्ल्यानंतर त्याची पानं जी आहेत ना, ती पानं संपली, म्हणजे ते रोप संपलं. आणि मग त्यामुळं त्या पानापासून बनणारं जे अन्नद्रव्य आहेत, जे होणारं फोटोसिंथेसिस आहे, म्हणजे थोडक्यात तो जेटा होता आणि तोच खाल्ला सशाने. आणि त्यामुळं तसं ज्या ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी बघू शकताय की हे पाठीमागं राहिलेलं आहे. हे काय झालेलं आहे, पाठीमागं राहिलं. ज्याचा जेटा सशाने खाल्ला तो जो आहे तो भाग पाठीमागं राहिलेला. हे बघा, हे तर बघू शकताय, याचं सशाने खाल्लं आहे, त्याला फुटले. परंतु हे बघा, हे दाखवणं पण तुम्हाला गरजेचं आहे. आता ह्याचा पूर्ण कोंब खाल्लेला आहे, ह्याला निघालेत भरपूर आता. पण ॲक्च्युली जिथं ओरिजिनल जेटा होता, म्हणजे जिथं त्यानं फोटोसिंथेसिसचं काम केलं, अन्नद्रव्य बनवण्याचं काम केलं, त्याची कंडिशन, त्याच्या फुटव्यांची कंडिशन आणि जिथं सशाने खाल्लंय तिथली पोझिशन, ते उलट पाठीमागं आहे. हे बघा, आणि हे असं थोडं नाही, खूप जास्त झालेलं आहे. जवळपास 15,000 रोपापैकी हे बघा, ही तर लाईन पूर्ण छोटी दिसते. जवळपास 15,000 रोपांपैकी 33-35% जवळपास आम्ही कॅल्क्युलेट केलं की 5,000 रुपये जी आहेत ती सशांनी खाल्ली. पण त्याच्यामध्ये एक बेनिफिट असा झाला, म्हणजे बेनिफिट म्हणता येणार नाही तो, की परत लागवडीची चिंता नाही आहे अजून. चांगली पायानं दाबून रोपं लावल्यामुळं याच्यामध्ये त्या सशाला, त्या प्राण्याला जे आहे ती रोपं उपटून नाही निघाली. तो कातरून खाऊ शकला पण उपटून नाही निघाली. आणि त्यामुळं परत लागवडीचं जे आहे ते आम्हाला काम लागलेलं नाही आहे. आणि मग ते सशांचं खाणं कधी थांबलं, तर त्याच्यामध्ये हा एक उपाय केला. अजून एक इथं बघा, आज आपली जी फवारणी चालू आहे, आपण फुटव्यांसाठी किंवा ह्याच्यासाठी आळवणी किंवा फवारणीची गरज नाही, हे 100% सर्वांना सांगतो आहे. फक्त शेड्यूलवर तुमचं ते सर्व काम होईल. परंतु आज जी फवारणी चालू आहे ती फवारणी जी आहे ती पोंगामर आम्हाला कुठंतरी दिसते. ज्याच्यामध्ये त्या सुरळी जी आहे ती कुठंतरी एक ठिकाणी, 2 ठिकाणी अशी मला जळालेली दिसली. तर त्यासाठी 2 कीटकनाशकं आपण या फवारणीमध्ये वापरतो आहे. समोर ते आपले फवारताना दिसत आहेत. 2 कीटकनाशक कोणते आहे, त्याच्यामध्ये एक सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईड आहे आणि एक कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड आहे. जसंमध्ये सिस्टमॅटिक जे आहे ते इमामेक्टिन बेन्झोएट आहे, जे अर्धा ग्रॅम प्रति लिटर आपण घेतलेलं आहे. आणि दुसरं जे आहे ते क्लोरोसायपर, म्हणजे 50% क्लोरोपायरिफॉस आणि 5% सायपरमेथ्रिन असणारं जे कॉम्बिनेशन आहे ते क्लोरोसायपर, ते प्रति लिटर 1 मिली घेतलेलं आहे. म्हणजे स्पर्शजन्य जे आहे क्लोरोसायपर ते 1 मिली प्रति लिटर आणि सिस्टमॅटिक जे आहे इमामेक्टिन बेन्झोएट ते अर्धा ग्रॅम प्रति लिटर, अशी फवारणी आता सध्या चालू आहे. हे सर्वात स्वस्त आणि चांगलं कॉम्बिनेशन आहे, जे आळीवर खूप चांगलं काम करतं. आणि महत्त्वाचं म्हणजे हेच कॉम्बिनेशन मकेमध्ये सुद्धा खूप परफेक्ट आहे. मका करणाऱ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं की ज्यावेळेस तुम्ही मका लागवड करता आणि ज्यावेळेस एक वीत उंची जी मका येते, म्हणजे 4 पानावर 2 पानावरून ज्यावेळेस 4 पानावर मका जाते आणि तो पीळ तयार होतो, म्हणजे पोंगा तयार होतो आणि त्या पोंग्यामध्येच परत आळी अंडी घालते आणि म्हणजे अंडी तयार होतात आणि त्याच्यामधून आळी बाहेर पडून लष्करी आळी मका पिकाचं मोठं नुकसान करते. तर अशा वेळेस मकामध्ये ती आळी यायची वाट न बघता हे जे मी कॉम्बिनेशन आता तुम्हाला सांगितलेलं आहे, हेच कॉम्बिनेशन तुम्ही फवारणी 8-8 दिवसाच्या फरकानं सेम फवारणी 3 घ्या. कुठंही मकामध्ये तुम्हाला आळीचा प्रादुर्भाव कधीच जाणवणार नाही.
3 फवारणी ह्याच औषधाच्या ह्याच कॉम्बिनेशनच्या 8 ते 10 दिवसाच्या फरकानं कधीपासून अळी येण्याच्या पूर्वी एक वेतभर मका झालेली असताना चांगली 3-3.5 फुटाची होईपर्यंत 3 फवारण्या तुमच्या होऊन जातात. त्यानंतर मग मक्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव जाणवत नाही. आणि मग सशापासून आम्हाला सुटका कशी मिळाली, तर हे जे समोर दिसतंय याच्यामध्ये की मगापासून तुम्हाला व्हिडिओमध्ये जो आवाज ऐकू येत असेल, तर मला एका शेतकऱ्याने सांगितलं, एक फोटो पाठवला की सर असं करा. आणि मग मी ते केलं. ज्याच्यामध्ये एक बोल्ट लावलेला आहे, बोटला अडकवलेली आहे आणि त्या बोटला थोडं जरी वारं आलं तर हे असं वाजल्यामुळं माझी सशापासून सुटका झाली. परंतु जी रोपं मागं राहिलेली आहेत, ज्याचा झेटा कोंब सशाने सुरुवातीच्याच काळामध्ये खाल्ल्यामुळं ती मागंच राहणार आहेत, ती याच्याबरोबर यायला म्हणजे शक्य होणार नाही. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या पोझिशनला जर ती खाल्ली नसती तर संपूर्ण जो प्लॉट आहे म्हणजे जवळपास 30-35% जे आहे ते सशाने खाल्लेलं आहे. तरी पण नाराजी नाही आहे, त्यांचा हिस्सा होता, त्यांनी खाल्लेला आहे, ठीक आहे. त्याला मारण्यासाठी काय पर्याय केला नाही, त्याला फक्त पळवून लावण्यासाठी आपण हा पर्याय केला. तर ही भूमिका आपली कायम असते. तर अशा प्रकारे म्हणजे अतिशय चांगली पोझिशन मला व्यक्तिगत वाटते. आपल्याला कशी वाटते तसंच याच्यामध्ये कळवा. ज्याच्यामध्ये आणि ही माहिती आपल्याला आवडली असेल तर मला तुम्हाला सांगायचं की ही माहिती आवडली असेल तर तुम्ही स्वतः बघा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नक्की फॉरवर्ड करा. धन्यवाद.